तुम्ही पाहिलं असेल, महेश्वरी साड्या ह्या खूप ट्रेंडमध्ये आल्यात आणि ओरिजिनल महेश्वरी आपल्याला कळत नाही की नक्की कुठली आहे काय आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, महेश्वरीचं जे जसं डिझाईन आहे तर ते तुम्हाला असं वाटतं अरे किती साधी साडी आहे आणि ह्या साडीची किंमत 4000 वगैरे एवढी का आहे. तर आणि मग काय होतं, आपण म्हणतो की ओके आता ही ना मला 2000ला मिळते तर मी ही घेऊन टाकते, पण ती ओरिजिनल महेश्वरी असेलच असं नाही. तर मी तुम्हाला साड्यांबद्दल सांगते आज माझ्या कलेक्शनमध्ये, माझ्या पर्सनल कलेक्शनमध्ये महेश्वरी साड्या किती आहेत, कशा आहेत आणि ओळखायच्या कशा. तर मी तुम्हाला एक बेसिक महेश्वरी दाखवते. तर ही महेश्वरी आहे आणि महेश्वरी साड्या आहेत ना ह्या कॉटन आणि सिल्क अशा बनलेल्या असतात. अत्यंत साध्या साड्या, लाईट वेट साड्या, कारण ह्या बनतात त्या महेश्वरीत आणि अहिल्याबाई होळकर यांनी त्याला चालना दिली या उद्योगाला, साडी बनवण्याच्या हातमागांना. तर त्या ज्या नेसायच्या साड्या म्हणजे राजघराण्यातल्या स्त्रिया जशा नेसतात, अगदी मिनिमम डिझाईन आणि हलक्या फुलक्या रोज त्यांना नेसता येतील अशा त्या साड्या आहेत. तर आता थोडं डिझाईन्स येत आहेत त्याच्यामध्ये, पण महेश्वरी साडी किंवा इंदोरी साडी जी आपण म्हणतो ना, ती अगदी प्लेन पोत आणि बारीक काठ ही अशीच असते बेसिक. आणि त्यांचे रंग खूप उठावदार असतात, हे मला एक विशेष वाटतं. आता पेस्टल पण आलेले आहेत, पण पेस्टलपेक्षा आपण ना ह्या अशा उठून येणाऱ्या साड्या खूप छान वाटतात. आता बॉर्डर मोठ्या विणल्या जातात त्या साड्यांमध्ये, नाही असं नाही. तर ही माझी साडी आहे, ही महेश्वरी साडी आहे. आता मी जसं म्हणाले तसं मी पुढे येऊन तुम्हाला दाखवते थोडं. तर तसं ह्याचं बॉर्डर बघा, ह्याची बॉर्डर इतकी छोटी आहे आणि ही खरं तर अशी लाल वाटेल पण नाही, हे चौकोन असे आहेत, हे बघा. आणि ही छोटीशी बॉर्डर आहे याला. ही साडी मी घेतली होती कोल्हापूरवरून, जेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला स्टेशनच्या बाहेर, कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उजव्या हातालाच एक इंगळे साडी हाऊस म्हणून आहे, खूप जुनं आहे. मला वाटतं लता मंगेशकर त्यांच्याकडून साड्या घेत असत. तर त्यांचं एक असं एक मजली दुकान आहे आणि खूप छान आहे. तर ही घेतली होती मी साडी तेव्हा. पदर पण त्याचा पाहाल ना तुम्ही, अत्यंत छोटा आणि असा आहे. एकदम सिंपल आहे साडी, पण नेसल्यावर खूप छान वाटते. हे साडीचं वैशिष्ट्य हेच आहे. आणि जे काय म्हणू, नर्मदेत जे घाट बांधलेत, जी मंदिरं बांधली आहेत ना, तर त्याच्यावर जी डिझाईन आहे ना ती ह्या बॉर्डर्सवर असते, या काठांवर असते. आणि हे मेन वैशिष्ट्य आहे या साड्यांचं की जी कळसाची डिझाईन आहे, पेसले आहेत म्हणजे जे कोयरी म्हणतो ना आपण, ती तर अशी आहे. तर ही साडी मी घेतली होती 4500 रुपयाला तेव्हा, 2022 मध्ये ही घेतली होती. तर साहजिक वाटू शकतं की काय आहे हा साडी तेवढी महाग आहे, पण एक तर हातमागावरच्या साड्या असतात, विणायला वेळ लागतो आणि कापड खूप छान आहे. म्हणजे आपण उन्हाळ्यात काही कार्यक्रम असेल ना तेव्हा सुद्धाही नेसू शकतो. माझ्याकडे फोटो असेल एखाद्या वेळेस मी नेसलेल्याचा तर मी नक्कीच इथे लावते तुम्हाला बाजूला. त्याच्यानंतर अजून त्याच प्रकारची साडी आहे ही सुद्धा तशीच आहे. छान छोटा बॉर्डर आहे, हे वरचं बॉर्डर आहे साडीचं आणि हे खालचं बॉर्डर आहे. एकदम हलकी फुलकी अशी साडी आहे. आणि त्यानंतर ही एक मी आत्ता रिसेंटली घेतलेली होती. दसऱ्याला आमची वास्तुशांती होती आणि त्याच्यासाठी मला घ्यायची होती. तर ही साडी मी ठाण्याला, रंगोली दुकान आहे, रंगोलीचे बरेच आहेत, मला वाटतं दादरला सुद्धा आहे आणि ठाण्याला पण आहे. ठाण्याला मी कधी शॉपिंग केली नव्हती, पण माझं ऑफिस ठाण्याला होतं आणि त्यामुळे वेळ नव्हता मला असं साड्या वगैरे घ्यायला. तर मग कुठून घ्यायची म्हणून मग मी रंगोलीमधून घेतली. तर ही अशी आहे. ह्याचे बॉर्डर बघा. पुन्हा जे मी म्हणाले होते की मंदिरावर जे त्यांचं डिझाईन असते
तशी ही आहे. हत्ती आहे त्या बॉर्डरला, तुम्ही बघाल त्या बॉर्डरला हत्ती आहेत. आणि हे प्लेन असं वाटेल पण प्लेन नाही आहे ते, ही अशी डिझाईन आहे ह्याच्यावर पाहिली तर. आणि साडीचा जो पदर आहे ना त्याच्यावर पण पूर्ण असे हत्ती भरलेले आहेत, हत्ती आणि मला वाटतं मोर आहेत. तर जेव्हा जेव्हा साड्यांवर असे प्राणी असतात ना तर त्यांना शिकारगाह म्हणतात, शिकारखानी किंवा शिकारगाह. तर हे जे मंदिरांवरच जे कोरलेले असतील हत्ती वगैरे तर त्यांची डिझाईन एकदम लाईट वेट आहे. आता ह्या साडीची किंमत आहे 6,500 रुपये. तर वाटू शकतं की एवढी काय म्हणजे साडी आहे, मी फोटो दाखवते तुम्हाला. सो बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की एवढं काय ह्या साडीमध्ये अगदी म्हणजे, पण नाही. ती साडी हातमागावरची असते, कॉटन असते. किंवा आता ही जर बघाल तर ही टिश्यू आहे, थोडं टिश्यूचा प्रकार आहे आणि छान बसतात अंगाला मुळात. अजून एक साडी आहे ती ही आहे, ही प्लेन आहे, अगदी काहीही डिझाईन नाही आहे. काठ पण त्याचे असे प्लेनच आहेत आणि हे थोडेसे असे बुट्टे तुम्हाला दिसतील या साडीवर. तर ही सुद्धा एक आहे. ही मी साडी घेतलेली ती माझ्या दिरांचं दुकान आहे वसईला, तर तिथून मी घेतली होती. वसईला दत्तकृपा मॉल आहे आणि त्याच्यामध्ये साई कृपा म्हणून त्यांचं शॉप आहे. तर इतकं सुंदर साडी आहे ही, हलकी फुलकी आहे. याची किंमत मला आठवत नाही एकट्याची, कारण त्यावेळेस मी ना खूप साड्या घेतल्या होत्या एकत्र, तर अशी विशेष मला आठवत नाही आहे की ह्याची किंमत किती आहे ती. त्यानंतर ही एक रिसेंटली घेतलेली आहे साडी, तुम्ही माझ्या दिवाळीच्या व्लॉगमध्ये मी पाहिलं असेल, दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती की मी ही नेसणार आहे. ही सुद्धा महेश्वरी आहे. आता ही टिश्यू महेश्वरी आहे आणि ह्याची पण किंमत 5, 5.5, 6 वगैरेच्या रेंजमध्ये असेल. पूर्ण असे लाईन्स आहेत या जरीच्या आणि मोठा काठ आहे आणि ह्याचा पदर जो आहे ना तो असा आहे पूर्ण टिश्यू. खूप सुंदर साडी आहे ती, हलकी फुलकी आणि बसते सुद्धा नीट अंगाला, म्हणजे जसं तुम्ही नेसणार तशी ती बसेल अशी साडी आहे. आता ह्याचे बॉर्डर्स तुम्हाला दाखवते मी. हा आता मोठं बॉर्डर जे आता निघालेले आहेत. पूर्वी जसं मी दाखवलं तसं ह्या छोट्या बॉर्डरच्या साड्या असायच्या अशा. आता हे मोठे बॉर्डर निघाले आणि टिश्यूमध्ये आहे. ही साडी बघाल तुम्ही तर ही थोडी कॉटन सिल्क आहे पण ह्याच्यात टिश्यू पण आहे. ही टिश्यू महेश्वरी साडी आहे. दुसरी एक साडी आहे ती माझी संक्रांतीची जी आपली काळी साडी असते ती आहे. पुन्हा महेश्वरी आहे, कॉटन सिल्क आहे. हे बघा, काही नाही, सिंपल असे गोल्डन पण नाही बोलू शकत, एकदम असे डल जरी आहे याला. आणि एक हे किती छान आहे की हे असे डिझाईन आहे आणि काळ्यावर ना हे रंग खूप उठून दिसतात पाहिले तर. आणि आता ह्याचा पदर दाखवते. पदर इतका सुंदर आहे आणि भरलेला आहे. टिपिकल महेश्वरी साड्यांचा जसा पदर असतो ना तसा एकदम भरलेला आहे. छोटा पदर आहे आणि महेश्वरी साड्यांचे पदर पण छोटे असतात, फार मोठे नसतात. तर तुम्हाला माझं हे महेश्वरी साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या साड्यांची माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा सांगा माझ्याकडून. थँक्यू. भेटत राहू दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.